अशी संतोष शंकर अडसूळ काकांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. काकांच्या मागे काही दुःखांकित परिवार देखील आहे. या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंताने देवो. काहीही असो, परंतु माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी कधीही घडू नये. जिवंतपणे आई वडिलांसमोर त्यांचा मुलगा कधीही जाऊ नये, मुलांसमोर त्यांचे वडील कधीही जाऊ नाही. अशा काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये कधीही घडू नये. का? आता या परिवारामधील एक वडील गेले, एक मुलगा गेला. त्या आई वडिलांनी आपला मुलगा म्हणून कुणाकडे बघावं, त्या मुलांनी वडील म्हणून कुणाकडे बघावं? जो बाप आहे, जो बाप मुलांसाठी राब राब राबत असतो. वरून जरी कडक दिसत असला तरी आतून नारळाच्या पाण्यासारखा गोड आहे. तो बाप या परिवारातून गेलाय. तिची मुलगी असेल, ती मुलगी काय विचार करत असेल? त्या मुलीनं बाप म्हणून कुणाकडे बघायचं? जोपर्यंत वडील होते तोपर्यंत आपल्या मुलीला शाळेत सोडवणारा बाप, आपल्या मुलीचे सर्व हट्ट पूर्ण करणारा जो बाप आहे, तो त्या मुलीच्या आयुष्यातून गेला. तिनं काय विचार करावा? आई वडील, आपला मुलगा आपल्या डोळ्यासमोर गेला, त्यांनी काय विचार करायचो? आपला मुलगा म्हणून कुणाकडे बघावं? आतापर्यंत सर्व हट्ट, सर्व जो हक्क आहे, जो मुलावरती दाखवत होतो, तो मुलगा आज त्यांच्या जीवनातून गेला. संतोष दादा आज या परिवारातून गेले. त्या आईनं काय विचार करायला पाहिजे? त्यांची पत्नी ज्या वेळेस आता मुलांचे वडील देखील गेले, एकट्या पत्नीनं दोन्हीही मुलांना सांभाळायचं, तर ती पत्नी काय विचार करत असेल? जोपर्यंत होते तोपर्यंत राहत होते, आता गेल्याच्या नंतर कसं जगायचं? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी कधीही घडू नये. मुलांचा विचार जर केला तर मुलांनी बापाला सोडून कसं जगायचं? कारण बाप माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. आपण आईचा विचार करतो, आपल्याला माया लावणारी आई दिसते, एका वेळचं जेवण करणारी आई दिसते, परंतु दिवसभराच्या जेवणाची काळजी करणाऱ्या बापाचा कोणी विचार करत नाही. परंतु त्या बापाला आठवा, तो कष्ट करतो आपल्या मुलांसाठी, जो राग राग राबतो, तो असणारा बाप. आणि तोच बाप आज या कुटुंबातून गेलाय. या कुटुंबाने आज कुणाकडे बघायचं? त्या मुलांनी बाप म्हणून कुणाकडे बघायचो? तो बाप कसा आहे सांगून जाईल. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हासू जरी कणावा कला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची दापर, लय वघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. त्याचप्रमाणे आज या कुटुंबातील एक मुलगा, एक बाप, एक पती या कुटुंबातून गेला. संतोष काकांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आपल्या ज्ञानदानातून, अन्नदानातून, वस्त्रदानातून जे काही पुण्य एकत्रित होईल, आपण ते त्यांच्या नावे पाठवणार आहोत. नक्कीच त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. काकांच्या मागे जो काही दुःखांकित परिवार आहे, या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंताने देव अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. असो, आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे प्रवचन करण्याचा योग आला, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, असे असणारे आपल्या सर्वांचे परिचित अनिल काका गुंड, त्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यांचे मनापासून आभार मानते. जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवारी हरिभक्त परायण उत्कृष्ट कीर्तनकार रामायणाचार्य श्रीनिवास महाराज गुगे गुरुवाऱ्यांचं समजून घेऊन जा. जे काही चुकीचं असेल ते माझे अल्पबुद्धीचे दोष समजून, तुमची मुलगी समजून मला माफ करा. ज्यांना 1 असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी समजून माफ करा, ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घ्या. पण जे काही चुकीचं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझे मला परत करा. असो, या ठिकाणी माझा आवाज काही एवढा मोठा नाही, परंतु ज्यांनी मोठा करत तुमच्यापर्यंत पोहोचवला
असे असणारे सृष्टीमाले दादा त्यांचे देखील मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या बोटाला धरून चालायला शिकले असे असणारे माझे वडील ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार मानते. असो या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही, म्हणून ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव. असो या ठिकाणी गुरुवारांच्या चरणी आई वडिलांच्या चरणी भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबते. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.